नमस्कार मंडळी, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या सगळ्यांची आवडीची झणझणीत आणि चवदार डिश बघणार आहोत. अस्सल मराठी मिसळपाव. रविवारची सकाळ असो, सुट्टीचा ब्रेकफास्ट किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी खास बनवायचं असो, मिसळपाव नेहमीच हिट असते, बरोबर ना? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप बनवायला सोपी, फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि योग्य मसाल्यांचा तडका. आणि आजची रेसिपी तर खूप खास आहे, कारण कुठलेही वाटण तयार न करता खूप झटपट तयार होणारी चविष्ट मिसळ आज आपण बनवली. गरमागरम रस्सा, कुरकुरीत फरसाण, त्याच्याबरोबर मऊ पाव, चवीचा परिपूर्ण संगमच म्हणायचा. ही मिसळ म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, तर मराठी मनाला जोडणारी एक भावना आहे, बरोबर ना? चला तर बघूया हॉटेलसारखी टेस्टी मिसळपाव कशी बनवायची ते. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण प्रत्येक स्टेपमध्ये आहे चवीचं खास रहस्य. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. सुरुवातीला मी मिसळ उकळून घेतली कुकरमध्ये. एक शिट्टी होण्याच्या आधीच मी गॅस बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी, 1 पावशर मटकी, थोडीशी चिमूटभर हळद आणि 2 चिमूट मीठ टाकून याला उकळून घेतली. अगदी बोट चेपणी होईल ना एवढे आपल्याला शिजवायचे. एक शिट्टी होण्याच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा आणि 1 मिनिटाच्या आत सगळी वाफ काढून घ्यायची. जर तुम्ही कुकर गार होईपर्यंत ही मटकी आहे तशीच कुकरमध्ये ठेवली ना तर तिचा खूप गाळ होतो, मऊ शिजते, त्यामुळे ती चवीला लागत नाही. अशी मटकी तयार करून ठेवली. आता मी आलं लसणाचे वाटण तयार करून घेतले. 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोड्या कोथिंबीरच्या काड्या ह्या वाटून घेतल्यात. 3 मोठे कांदे बारीक कट करून घेतले, 2 टोमॅटो कट करून घेतले आणि आलं लसणाचे वाटण. हे सगळं कांदा, टोमॅटो, आलं लसूण तयार झाले. आता याच्यामध्ये मी 1 बटाटा उकळून घेतला होता. त्याला अशा ओबडधोबड अशा फोडी करून घेतल्या आहेत मी आणि भरपूर सारी कोथिंबीर बारीक कट करून ठेवली. आता आपली बऱ्यापैकी तयारी झाली. इकडे मटकी आणि त्याचं पाणी बाजूला काढून ठेवलं आहे मी. कांदा, टोमॅटो, आलं लसणाचं वाटण आणि बटाटा उकळून झाला आहे, कोथिंबीर चिरून झाली. आता फोडणीसाठी तयारी करून घेऊया. ही सगळी आधी तयारी करून ठेवली ना, खूप झटपट आपली ही रेसिपी तयार होते. अगदी 15 मिनिटात बनवून तयार होते. चवीला अतिशय रुचकर होते, कारण एक सिक्रेट मसाला मी वापरला आहे, कारण वाटण नाही वापरलं आहे. त्या सिक्रेट मसाल्यामुळे अतिशय चवीला खूप छान होते. आता 2 चमचे तेल मी कढईत तापवून घेतले आणि त्याच्यात कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. जर तुम्ही जास्तीचं तेल खात असाल ना तर या ठिकाणी जास्तीचं तेल वापरू शकता. आता कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली. हे सगळं मिडियम फ्लेमवरती आपल्याला करायचं आहे, त्यामुळे छान रुचकर चव येते आपल्या पदार्थांना आणि छान खमंग परतून होतात. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर 1-2 मिनटं मिडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं, म्हणजे कच्चेपणा जातो आणि छान रुचकर चव येणार आहे या रेसिपीची. तुम्ही पाहू शकता छान परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकूयात. 2 चमचे लाल चटणी पावडर टाकले. जर तुम्ही तिखटाला खात असाल तर जास्तीचं लाल चटणी पावडर वापरू शकता. 1 चमचाभर धने पावडर टाकले. अर्धा चमचा हळद टाकली. अर्धा चमचा रेग्युलर घरात येतो ना तो गरम मसाला वापरला आहे आणि 1 चमचाभर मी किचन किंग मसाला वापरला आहे. किचन किंग मसाल्यामुळे अतिशय चवीला रुचकर होते. अजिबात कुठलेही वाटण तयार करायची गरज नाही किंवा खडे मसाला वापरायची गरज नाही. ह्या किचन किंग मसाल्यामुळे अतिशय चवीला रुचकर होते. इतकी छान की चव कायम तुमच्या लक्षात राहणार. तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने. आता पावडरचे मसाले परतून झाल्यावर याच्यामध्ये टोमॅटो टाकून 2 मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती परतून घेतले. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे खमंग चव येणार आहे आपल्या पदार्थाला. आता कोथिंबीर देखील टाकली मी आणि जे मटकीचं पाणी होतं ना ते गरम करून घेतले. परत गार झालं होतं म्हणून गरमच आपल्याला पाणी वापरायचं आहे, त्यामुळे छान चव येते रुचकर. आता थोडंसं पाणी टाकले, परत परतून घेतले तेल सुटेपर्यंत. नंतर अजून 1 टप्प्यात पाणी टाकायचं. असं 2 टप्प्यात थोडं थोडं पाणी टाकून परतलं ना तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. खूप छान तर्री येते आणि चवीला रुचकर देखील होते. आता बाजूला मला जेवढ्या प्रमाणात पाणी हवं आहे ना, रस्सा किती प्रमाणात बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात मी बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी बटाटे टाकून घेतलेत. छान तेल सुटले त्यानंतर बटाटे टाकलेत. बटाटे असे पूर्ण स्मॅश नाही करायचे आहेत आपल्याला, ओबळधोबळ क्रश करून टाकायचे. छान लागतात चवीला असे. बटाटे परतून झाल्यावर याच्यामध्ये मटकी टाकली मी. आता एकूण मी 5-6 जणांना पोटभरीचा नाश्ता होईल एवढं मी मिसळ बनवते, त्यामुळे मला पावशर मटकी जास्त वाटली. थोडी ही शिजलेली मटकी उरू दिली मी, मुलांना आवडते देखील तशी. आता मटकी देखील परतून झाली आणि गरम पाणी बाजूला ठेवलं होतं ना ते टाकले. एकूण 3 ग्लास पाणी टाकलं आहे मी आणि मटकीचं 1 ग्लासभर पाणी होतं, असं एकूण 4 ग्लास पाणी टाकलं आहे. तसं म्हटलं तर ही मटकीची मिसळ जी येते ना ती जरा पातळच येते. पातळ खूप छान लागते, कारण पावबरोबर पातळ रस्सा जास्त लागतो, त्यामुळे थोडी पातळच बनवायची असते.
आणि थोडी अजून ती शिजवणार आहेत आपण, त्यामुळे थोडी कमी देखील होणार आहे ती. चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि अर्धवट झाकण झाकून त्याला शिजवण्यासाठी ठेवले. अगदी मिनिटभरातच तुम्ही पाहू शकता गरम पाणी वापरल्यामुळे लगेच उकळी आली आणि छान अशी कलर सुंदर आला आणि त्याला तरी देखील यायला लागली. तुम्ही पाहू शकता. खूप चवीला रुचकर होते बघा. खमंग वास असा घरामध्ये दरवळतो. इतकं सुंदर चवीला ही मिसळ आजची तयार होणार आहे. आता याला अर्धवट झाकण झाकून मी जवळजवळ 3-4 मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती शिजायला ठेवली. याच्यामुळे थोडा रस्सा हा दाटसर होतो. जर तुमच्याकडे गाठी शेव असेल ना, ती देखील तुम्ही मूठभर टाकू शकता ह्या स्टेजला. ती टाकल्यामुळे अतिशय चवीला रुचकर अजून मिसळ होते आणि दाटसर देखील रस्सा होतो. चव खूप सुंदर येते. माझ्याकडे नव्हती म्हणून मला नाही टाकता आली. तुम्ही जरूर टाकून पहा आणि टेस्ट बघा, खूप फरक पडेल. आता मी बटर टाकून पाव देखील भाजून घेतलेत. मुलांना आवडतात माझ्या अशा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आहे तसे कच्चेच पाव खाऊ शकता. या पद्धतीने मिडियम फ्लेमवरती पाव देखील मी छान बटर टाकून भाजून घेतलेत. चव अजून वाढते मिसळपाव खाताना. असे सगळे पाव भाजून झालेत. इकडे मिसळ शिजायला आली. खूप चवीला रुचकर होते बघा. ह्या पद्धतीने तुम्ही किचन किंग मसाला वापरून करून बघा. अजिबात कुठलं वाटण केलं नाही आपण तयार. खूप झटपट तयार झाले. अगदी जास्त फापट पसारा झाला नाही, भांड्यांचा पसारा झाला नाही. खूप चवीला रुचकर ही मिसळ अगदी झटपट बनवून तयार झाली. तुम्ही पाहिलंत ना किती पटकन तयार झाली. अजिबात कुठलेही वाटण तयार केलं नाही आपण. घरच्या साहित्यांमध्ये खूप मोजक्या मसाल्यांमध्ये खूप सुंदर चवीची ही मिसळ तयार झाली. इतकी चवीची की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की तयार करून बघा. कायम चव तुमच्या लक्षात राहणार आहे आणि एकदा खाल्ली ना तर परत परत बनवाल याची खात्री मी तुम्हाला देते. इतके सुंदर चवीची ही मिसळ तयार होते आणि अगदी सकाळची कितीही घाई गडबड असली ना तरी झटपट तयार होणारी रेसिपी आज आपण पाहिलीत. मला खात्री तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. खूप चविष्ट रुचकर रेसिपी आज आपण पाहिलीत. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये की कशी वाटली रेसिपी ते. तुमचा फीडबॅक मला खूप महत्त्वाचा असतो. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि अजून अशाच घरगुती चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, हाईप जरूर करा. चला तर मग भेटूया लवकरच अशा नव्या स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत आनंदात राहा आणि चविष्ट काहीतरी बनवत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.